आपल्या सर्वांसाठी रिपीट करतो। या वर्षापासून केंद्र सरकारने जनगणनेची मोहीम सुरू केलेली आहे। जनगणना ही तर 10 वर्षांनी केंद्र सरकार करत असतो, परंतु आपण पाहतो की 2011 नंतर भारत देशामध्ये जनगणना ही झालेली नाही आहे। आपल्या सर्वांची मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा तथा द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीने या देशातील सर्व बौद्धांना एक आव्हान करण्यात आलेलं आहे की या जातीय जनगणनेच्या कॉलममध्ये आपण काय म्हणून आपला उल्लेख करायचा आहे। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्या संबंधितली नियमावली जाहीर केलेली आहे आणि नाशिक पूर्व जिल्ह्याच्या वतीने आज आपण येथे या स्टॉलच्या माध्यमातून समस्त जनतेला या संदर्भातील अपील करत आहोत। खरं म्हणजे ज्यावेळेस जातीय जनगणना होते त्यावेळेस सरकारी कर्मचारी हे आपल्या घरोघरी येत असतात आणि आपल्याला आपली माहिती विचारून ती माहिती त्यामध्ये ते भरत असतात। माझं आपल्या सर्वांना चॅनलच्या माध्यमातून आणि इथे असलेल्या सर्व लोकांना आव्हान आहे की आपण आपल्या सर्वांनी जातीच्या कॉलममध्ये आपण ज्या कुठल्या जातीशी संबंधित आहोत, म्हणजे जर शेड्यूल कास्ट अर्थात अनुसूचित जातीमधील असू तर आपण त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख करायचा आहे। पूर्वाश्रमीचा महार ज्याला आपण म्हणतो किंवा सांबार असेल, मातंग असेल, मदारी असतील, ज्या काही उपजाती असतील त्या जातींचा उल्लेख करायचा आहे आणि धर्माच्या कॉलममध्ये आपण बौद्ध म्हणून उल्लेख करायचा आहे। अनेकदा घोळ काय होतो, ज्यावेळेस सरकारी कर्मचारी आपल्याकडे माहिती भरण्यासाठी येतो त्यावेळेस बऱ्याचदा त्याच्या मनाने तो हिंदू ख्रिश्चन त्याच्या पद्धतीने भरत असतात, परंतु याच्यावर आपल्याला आक्षेप घ्यायचा आहे आणि आपली जी माहिती आहे ती तो बरोबर नोंदवतोय का, त्याच्या कॉलममध्ये तो ती माहिती टाकतोय का, ही खातरजमा करण्याची जबाबदारी आपली आहे। बऱ्याचदा असं होतंय जातीच्या कॉलममध्ये सुद्धा आपण बौद्ध उल्लेख करतो आणि धर्माच्या कॉलममध्ये सुद्धा बौद्ध म्हणून उल्लेख करतो, तर हे टाळावं। शेड्यूल कास्टमध्ये ज्या काही 59 जाती आहेत त्यांच्यासाठीचे सरकारी जे काही आरक्षणाच्या माध्यमातून सोयी सुविधा निर्माण झालेल्या आहेत आणि 1992 नंतर बौद्ध म्हणून ज्या केंद्रामध्ये सवलती बौद्धांना निर्माण झालेल्या आहेत तर त्यापासून डायव्हर्ट करण्यासाठी, त्यापासून दूर करण्यासाठी सुद्धा सरकारचं षडयंत्र आहे। हे षडयंत्र आपण समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे। त्याच्यामुळे धर्माच्या कॉलममध्ये बौद्ध लिहावं, जी कुठला धर्म आपण असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील, तिथे धर्माचा उल्लेख करावा आणि जातीच्या कॉलममध्ये सुद्धा आपण ज्या कुठल्या जातीशी संबंधित आहोत, अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल, त्याचा आपण त्यामध्ये उल्लेख करावा। खरं म्हणजे भारतीय बौद्ध महासभेनं सुद्धा बौद्ध धर्माच्या अनुषंगाने अनेक गोष्टींची अपील केलेलं आहे। पाली भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, ही त्यातली दुसरी मुख्य मागणी आहे। गेल्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा म्हणजे जी प्राचीन भाषा आहे, ज्याचा याच्या संस्कृतीशी संबंध आहे, अशा भाषेचा दर्जा मराठी भाषेला दिलेला आहे आणि तो पाली भाषेला सुद्धा मिळावा ही आपली मागणी आहे। पाली भाषा ही या देशातली मूळ भाषा आहे आणि तथागत गौतम बुद्ध असतील त्यांच्या काळापासून, शाक्य काळापासून ही भाषा आपली लोकभाषा होती, ज्याला आपण म्हणतो, ज्यातनं देवाणघेवाण सर्व गोष्टींचं व्हायचं, तर ती पाली भाषा आज मृत भाषेच्या कठड्यावर उभी राहिलेली आहे। त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की या भाषेचं संवर्धन झालं पाहिजे, त्याचं जतन झालं पाहिजे। आणि मी पुन्हा एकदा म्हणतो की धर्माच्या कॉलममध्ये आपण सर्वांनी बौद्ध म्हणून उल्लेख करायचा आहे आणि जातीच्या कॉलममध्ये आपापल्या जी कुठली जातीशी तुम्ही संबंधित असावं त्याचा उल्लेख करावा। या 2 प्रमुख गोष्टी या जनगणनेमध्ये आपल्याला करायच्या आहेत। त्यानिमित्तानं मी आपल्या सर्वांशी संवाद साधतोय। बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपल्या कुटुंबाला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आपण सर्वांनी लक्षात ठेवायचे की धर्माच्या कॉलममध्ये बौद्ध म्हणून या देशामध्ये आपली नोंद झाली पाहिजे, याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे। मला सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद। जय भीम।